आज अशी मस्त सुंदर अशी सकाळ झालेली होती. छान फ्रेश ऊन आलं होतं, एकदम फ्रेश वातावरण झालं होतं. आज श्रद्धा म्हणत होती शेंगा खाऊया. काय करतेस? शेंगा त्यातले शेंगदाणे काढून काढून ती खात होती. निघतायत का? अगं ओले शेंगा आहेत ना बाहेर. हेच खायचंय का? काकांच्यात आणलं थोड्याशा ओल्या शेंगा. हो काढ, आपटून आपटून काढायचं. तिकडे फरशीवर आपटायचं मग निघतं. आज मामी जरा दुपारी आले होते भांडी घासायला. दुपारी या पद्धतीने माझ्या चुलत्या टी व्ही बघायला मध्ये मध्ये येत असतात आमच्या घरात. त्यांच्या घरात पण टी व्ही आहे, पण त्यांना वेगळं काही बघायचं असेल तर येतात. तर श्रद्धा मी बघितलं कुठं झोपली आहे, तर ही इकडं मामाच्या जवळच झोपलेली होती. ती म्हटली मामाच्या जवळच झोपायचे. मामा इथं ऑफिस करत होता आणि ती इथं झोपलेली होती. आता दुसरा मामा तिला मज्जा करत उठवायला म्हणून गेला. ती म्हणत होती नाही मला तोच मामा पाहिजे. ती नुसतीच झोपेतून उठलेली होती, त्यामुळे जरा तिची किरकिर चालू होती. या ठिकाणी दादांनी मामींची कंबर दुखत होती, ती थोडीशी नीट करून दिली. आता काय फरक वाटतोय का बघा जरा. वाटतंय ना? कमरत पण वाटतंय का जरा? हा वाटतंय ना? हा हा त्याची काय चालले ते पण सोडायला पण तसं पार मोडलेले पायापासून पडलेले पोराने उचलून नेले. मी येताना चालले तिथं काय मी सोडलेलं नाही, कारण जर काय झालं असलं का नाही तर उगाच काहीतरी होतं. हा त्यामुळे हे आत जास्त नाही का ती एवढीच इकडं पुढं अशी उडी मारती ना. दादा एक आयुर्वेदिक डॉक्टर पण आहे. ये इकडं तर या ठिकाणी आमची इकडून ये, वॉशिंग मशीन नवीन आणलेली होती. आजीच हात पकड इकडून. आधी आम्ही गाईच्या तिकडे गोठ्यामध्ये गेलो. इकडे आम्ही दूध आणायला वगैरे येतो. हंबाला पिल्लू नाही का? हंबा बघायची होती, त्यामुळे गाईच्या गोठ्यामध्ये इकडे आणली. म्हशी गाई वेगवेगळे जनावरं होती. ही पांढरी दिसते ती देशी गाई आहे. संध्याकाळी दादा आणि श्रद्धा खेळत बसले होते, कारण खेळायला तिच्यासोबत कोणीच नव्हतं. गार्गी मैत्रिणी सुद्धा गावाला गेले होते, मामाच्या गावाला. आणि शिवांश सुद्धा मामाच्या गावाला गेलेला होता. हो का? Oh, six. I showed. What? Five. Oh, six. Seven. Eight. Oh, musical. One. हाताला लागलं. हाताला
3 लगेच 4 5 6 7 कितीच राहिले आता 8 9 आता 10 आज घरात खेळायला कोणीच नव्हतं, त्यामुळे त्यांचे असे खेळ चालले होते. इथं लागलं, हा कुठं लागलं इथं लागलं. पेपर सीझर रॉक पेपर सीझर रॉक पेपर सीझर रॉक पेपर सीझर रॉक पेपर सीझर आता या ठिकाणी आईनं वॉशिंग मशीनचं पूजन केलं आणि पहिल्यांदाच वॉशिंग मशीन सुरू केली. पहिली वॉशिंग मशीन जास्त जुनी झाली होती, त्यामुळे ही आणली आणि आईने पहिल्यांदाच सुरू करून पाहिली. ही भाऊबीजेच्या दिवशीच आलेली होती. तर कसा वाटला हा आमचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.